नमस्कार. सुमित्रा टिप्स या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. येणारा ज्येष्ठ महिना हा केवळ एक महिना नसून तो आध्यात्मिक पर्वणीचा एक महाकुंभ ठरणार आहे. कारण तब्बल 11 वर्षांनंतर येणारा अधिक मास आणि त्यासोबत येणारे एकामागून एक शुभ योग तुमच्या आयुष्यात भरभराट घेऊन येणार आहेत. विचार करा, एका महिन्यात 4 चतुर्थी आणि त्यातील एक खास अंगारकी, एक 4 एकादशी आणि 2 अत्यंत दुर्मिळ गुरु पुष्यामृत योग्य असा दुर्मिळ योगायोग आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि प्रगतीची दारे उघडणारा ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या विशेष संयोगाचा फायदा आपण कसा करून घेऊ शकतो. कोणत्या दिवशी कोणते व्रत करावे आणि कोणत्या वेळी पूजा केल्याने आपल्याला त्याचे दुप्पट फळ मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात लपलेली आहे तुमच्या प्रगतीची गुरुकिल्ली. 2026 या वर्षाचा मे महिना अतिशय वैविध्यपूर्ण आहे. याच महिन्यात 17 मे 2026 पासून अधिक मास सुरू होत आहे. सुमारे 3 वर्षांनी अधिक मास येतो, त्यामुळेच याचे महत्त्व आणि महात्म्य अनन्यसाधारण असे मानले गेले आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. मराठी पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष 13 महिन्याचे असते. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. अधिक मास फक्त महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यात पाळला जातो. असे म्हणतात, चैत्रपासून अश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. अधिक मासात 2 चांद्र महिने असतात. अगोदरचा अधिक मास आणि नंतरचा लगेच येणारा महिना हा निजमास. यंदा ज्येष्ठ महिना अधिक मास आला आहे, तरी 17 मे 2026 रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे. सोमवार 15 जून 2026 पर्यंत अधिक ज्येष्ठ असणार आहे, तर सोमवार 15 जून 2026 याच दिवशी निर्ज्येष्ठ सुरू होत आहे. मंगळवार 14 जुलै 2026 रोजी निर्ज्येष्ठ मास संपणार आहे. सन 2026 च्या अधिक आणि निर्ज्येष्ठ मासात 4 चतुर्थी येणार आहेत, तर 4 एकादशी व्रत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिक आणि निज या दोन्ही ज्येष्ठ महिन्यात गुरुपुष्यमृत योग जुळून येणारा आहे. दोन्ही वेळेस गुरुपुष्यमृत योग दिवसभर असल्याने असा योगायोग अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला गेला आहे. ज्येष्ठ अधिक मास आणि निर्ज्येष्ठ महिन्यातील व्रते, सण, उत्सव जाणून घेऊया. रविवार 17 मे 2026 रोजी अधिक मास सुरू होतात. ज्येष्ठ अधिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थीला अंगारका योग जुळून येत आहे. 19 मे 2026 रोजी अंगारका विनायक चतुर्थी आहे. या दिवशी गणपती बाप्पाचे विशेष पूजन, नामस्मरण, जप इत्यादी अतिशय शुभ तसेच पुण्यफलदायी मानले गेले आहे. विनायक चतुर्थीला अंगारका योग जुळून आल्यानंतर लगेचच गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. गुरुवार 21 मे 2026 रोजी सकाळी 6:05 पासून ते उत्तर रात्री 2:49 पर्यंत गुरुपुष्यामृत योग असणार आहे. यानंतर शनिवारी 23 मे 2026 रोजी अधिक मास ज्येष्ठ महिन्यातील दुर्गाष्टमी आहे. अधिक मासाच्या पहिल्याच दिवशी सुरू झालेला गंगा दशहरा सोमवार 25 मे 2026 रोजी समाप्त होणार आहे. या दिवशी गंगा अवतार आहे. अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या महिन्याचे स्वामित्व श्री विष्णूंकडे असते, त्यामुळे अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. अधिक मास ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्ष एकादशी बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी असणार आहे. अधिक मासातील एकादशी कमला एकादशी नावाने ओळखली जाते.
अधिक मासातील प्रदोष व्रत गुरुवारी 28 मे 2026 रोजी आहे. हे व्रत गुरुवारी प्रदोष या नावानेही ओळखले जाते. अधिक ज्येष्ठ मासातील पौर्णिमा शनिवार 30 मे 2026 रोजी सकाळी 11:57 सुरू होत आहे. रविवार 31 मे 2026 रोजी दुपारी 2:14 अधिक मासाची पौर्णिमा समाप्त होणार आहे. यानंतर अधिक मासाचा वद्य पक्ष सुरू होईल. अधिक मासातील संकष्टी चतुर्थी बुधवार 3 जून 2026 रोजी आहे. अधिक मासातील संकष्टी चतुर्थी महत्त्वाचे अन्वय साधारण असून या दिवशी विशेष गणपतीचे पूजन, नामस्मरण, जप करणे शुभ, पुण्य, फलदायी मानले गेले आहे. यानंतर रविवार दिनांक 7 जून रोजी भानुसमाप्ती आहे, तर सोमवार 8 जून 2026 रोजी अधिक मासाची कालाष्टमी आहे. अधिक मासाच्या वद्य पक्षातील एकादशी गुरुवार 11 जून 2026 रोजी असून ही एकादशी कमला एकादशी नावाने ओळखली जाते. अधिक मासातील दोन्ही एकादशींची नावे समानच आहेत. तर शुक्रवार 12 जून 2026 रोजी शुक्र प्रदोष व्रत आहे. शनिवार 13 जून 2026 रोजी अधिक महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. अधिक मासाची अमावस्या रविवारी 14 जून 2026 रोजी दुपारी 12:20 सुरू होत असून सोमवार सकाळी 8:24 अधिक मासाची अमावस्या समाप्त होणार आहे. ही अमावस्या सोमवती अमावस्या असणार आहे. यानंतर निर्ज्येष्ठ मासारंभ सुरू होणार आहे. निर्ज्येष्ठ मासातील विनायक चतुर्थी गुरुवार 18 जून 2026 रोजी असणार आहे. निर्ज्येष्ठ मासातील विनायक चतुर्थी गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी असणार आहे. विशेष म्हणजे निर्ज्येष्ठ मासाची विनायक चतुर्थी या दिवशीच गुरुपुरुष अमृत योग जुळून आला आहे. निर्ज्येष्ठ मासातील गुरुपुरुषामृत योग गुरुवार 18 जून 2026 रोजी पहाटे 6:04 पासून ते सकाळी 11:32 पर्यंत असणार आहे. सोमवार 22 जून 2026 रोजी निर्ज्येष्ठ मासाची दुर्गाष्टमी आहे. निर्ज्येष्ठ मासाच्या शुद्ध पक्षातील एकादशी गुरुवार 25 जून 2026 रोजी असून ही एकादशी निर्जला एकादशी नावाने ओळखली जाते. यानंतर शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी शनी प्रदोष व्रत आहे. याच दिवशी वटसावित्री व्रतारंभ आहे. रविवार 28 जून 2026 रोजी मध्यरात्री 3:06 निर्ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होत आहे. निर्ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला सोमवार 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा आहे. मंगळवार 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 पौर्णिमा समाप्त होत आहे. निर्ज्येष्ठ मासाची संकष्ट चतुर्थी शुक्रवार 3 जुलै 2026 रोजी आहे, तर मंगळवार 7 जुलै 2026 रोजी कालाष्टमी आहे. शुक्रवार 10 जुलै रोजी निर्ज्येष्ठ मासाच्या वद्य पक्षातील योगिनी स्मार्त एकादशी आहे, तर 11 जुलै 2026 रोजी भागवत एकादशी आहे. निर्ज्येष्ठ मासात रविवारी दिनांक 12 जुलै 2026 रोजी रवी प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आहे. सोमवार 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:50 निर्ज्येष्ठ अमावस्या प्रारंभ होत असून 14 जुलै 2026 रोजी दुपारी 3:13 निर्ज्येष्ठ मास अमावस्या समाप्त होत आहे. यानंतर निर्ज्येष्ठ मासाची सांगता होईल. तर 4 चतुर्थी, 4 एकादशी आणि 2 गुरुपुरुष अमृत योगांचा हा ज्येष्ठ महिना तुमच्यासाठी भाग्याचा ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अधिक मासातील या प्रत्येक व्रताची आणि सणांची सविस्तर माहिती तसेच पूजेची पद्धत आम्ही आपल्या चॅनेलवर वेळोवेळी घेऊन येणारच आहोत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो आपल्या
मित्रपरिवारांसोबत आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभयोगांचा लाभ घेता येईल. चॅनेलवर नवीन असाल तर सुमित्रा टिप्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद आणि शुभ भवंतु. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.